नमस्कार, मी विलास कदम, जय बायोटेक, बाफना ग्रुप पुणे. आपण आज आलेले आहे भाऊसाहेब सानप शिवरे यांच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये. सुधाकरचा प्लॉट आहे. त्यांनी रिपोर्ट केला होता पीटीओल. तर त्यांच्या पीटीओल रिपोर्टमध्ये कॅल्शियमची कमतरता दाखवत होतं. कॅल्शियमची कमतरता दाखवत असताना आपण त्यांना जय बायोटेक या कंपनीचं कॉड हे प्रोडक्ट कॅल्शियम मोबिलाइज बॅक्टेरिया म्हणजे कॅल्शियम अपटेक करण्यासाठीच्या बॅक्टेरिया दिल्या होत्या. तर त्यांना काय रिझल्ट आले आणि त्यांनी काय अनुभवलं हे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ. नमस्कार. नमस्कार. मी भाऊसाहेब सानप, निफाड शिवरे, गावचा रहिवासी आहे. माझा एक एकरचा सुधाकरचा प्लॉट आहे. त्याची कटिंग आहे 7 ऑक्टोबर. तर आम्ही छाटणी केल्यानंतर साधारण 60-65 दिवसाच्या दरम्यान पिटोल केला होता त्या प्लॉटचा. त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता दाखवली होती. आम्ही तो प्लॉटची पानदेठ परीक्षण वनिता लॅबला केली होती. त्याच्यानंतर त्यात कॅल्शियमची कमतरता दाखवली. त्यानंतर मग सरांनी आम्हाला जय बायोटेक कॉड हे बॅक्टेरिया आहे, कॅल्शियम बॅक्टेरिया हे सोडायला दिल्या. मग आम्ही त्याचा ट्रायल बेसवर एका कॉकला सोडल्या. ज्या ठिकाणी आम्ही सॅम्पल काढला होता त्या प्लॉटला आम्ही जय बायोटेक कॉड वापरलं. त्यानंतर एक 5-7 दिवसांनी, 7 ते 8 दिवसात आम्ही त्याचा रिसॅम्पलिंग केलं. म्हणजे ते पानदेठ परीक्षण केलं परत चिंतामणी लॅबकडं. तर त्यात पहिलं पानदेठ परीक्षणामध्ये साधारण 1.12 इतकं कॅल्शियमची लेवल होती. ते लो दाखवलं होतं. त्यानंतर आम्ही हे ॲप्लिकेशन केल्यानंतर साधारण 1.34 म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यात वाढ झाली. तर याचे सगळे रिपोर्ट आहे आमच्याकडे. तर कृपया बाकीच्या शेतकऱ्यांनी ज्यांना कमतरता असेल किंवा ज्यांना बॅक्टेरिया म्हणून सोडायचा असेल तर याचा फार निश्चितच चांगला परिणाम मिळतो. तर शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन करावं ही माझी एक विनंती राहील. धन्यवाद.